मध्यरात्रीचे सूर्य प्रशिक्षण केंद्र, बेव्वेवाडी, पुणे. चंद्रलोक हॉस्पिटलच्या समोर याचकांना सन्मानाचं जीवन देण्यासाठी कागदी पिशव्या बनवणे, एक हँडवॉश आणि युटेन्सिल्स वॉश ते बनवणे, कापडी पिशव्या बनवणे, बुके बनवणे, अशा पद्धतीने बुकेचं इथं कामकाज चालू आहे. असे काही प्रॉडक्ट्स बनवून ते विकून आपल्या या सगळ्या याचकांना एक सन्मानाचं मानवी आयुष्य देण्याचा प्रयत्न करणारी ही संस्था. आणि यांना इथं आत्ता जेवण्याची वेळ डबेसुद्धा आलेले आहेत. डॉक्टर अभिजित सोनवणेजी आणि डॉक्टर मनीषाताई सोनवणेजी यांच्याकडनं सर्वांना इथं एक वेळचं हे जेवणसुद्धा दिलं जातं. चहा नाश्ता सकाळी दिला जातो आणि मग दिवसभर ज्याच्या परीने जे जमेल ते सगळेजण इथं मिळून हे अशा पद्धतीने सगळं काम करतात. या रद्दी पेपरपासून कागदी पिशव्या बनवल्या जातात. जे काही मी तुम्हाला आत्ता बुके दाखवले त्या मण्यांचं काम झाल्यानंतर त्याला अशा पद्धतीने रूप दिलं जातं. आपल्याला जो हँडवॉश इथं बनतो, हँडवॉश आणि युटेन्सिल्स वॉश, जो भांड्याला पण चालू शकतो, फरशीला पण चालू शकतो, अशा पद्धतीचा हा एक लिक्विड इथं बनवलं जातं. त्याच्या ह्या तयार झालेल्या पिशव्या, हे पॅकिंगचं मशीन आहे आणि इथं हे छोटासा हा सेटअप आहे, याच्यातनं हे बनवलं जातं. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा एक वेगळा आनंद तुम्हाला आत्ता याच्यात दिसतोय. पण याच्यापूर्वी मानवी आयुष्य नको नकोसं झालं होतं असंच सांगणाऱ्यांची ही गर्दी होती. आणि मग या अशा लोकांना, याचकांना अगदी रस्त्यात ते जिथे आहेत तिथे जाऊन योग्य तो औषधोपचार करणारे आपले पुणे शहरातले एक महान व्यक्तिमत्व डॉक्टर अभिजितजी सोनवणे. ते नेहमी म्हणतात की लोक मला डॉक्टर फॉर बेगर्स म्हणून ओळखतात, पण ही डिग्री कितीही पैसा दिला तरी कोणाला मिळत नाही. त्यामुळं ह्या मिळालेल्या डिग्रीत मी खूप समाधानी आहे. डॉक्टरांबद्दल बोलायचं तर शब्दांच्या पलीकडचा माणूस आहे हा. इतकं सारं लोकांसाठी करत राहून, याचकांसाठी करत राहूनसुद्धा मी काही केलं नाही, जे करताय ते तुम्ही करताय, अशा पद्धतीने त्यांचं बोलणं असतं. म्हणजे एक पराकोटीची विनयशीलता काय असते हे जर शिकायचं असेल तर फक्त डॉक्टर अभिजितजींना भेटलं पाहिजे, बोललं पाहिजे त्यांच्याशी. त्यांच्या वागण्यातनं हे शिकण्यासारखं आहे. सगळ्यांना जेवणाचा आस्वाद घेत आहेत. जेवणाची त्यांची वेळ आहे, त्यांना मी आता डिस्टर्ब केलं आहे म्हणून मनोमन त्यांची सगळ्यांची माफी मागतो. पण इथे यांची अशा पद्धतीने व्यवस्थापन आहे हे मला तुम्हाला दर्शवायचं होतं. जेवण झालं, लंचचे आवर्स झाले की ते परत कामाला लागतील आणि पुन्हा इथलं उत्तरार्धातलं काम सुरू होईल. या कापडी पिशव्या यासुद्धा याचकांतर्फे रस्तोरस्ती जाऊन काही दुकानामध्ये याची विक्री केली जाते. आणि ह्या तयार झालेल्या कागदी पिशव्या फॉर द डिस्पोजल ऑफ सॅनिटरी पॅक्स यासाठी एका संस्थेने या प्रशिक्षण संस्थेला ऑर्डर दिल्याचं समजतं. अशा या कापडी पिशव्या अतिशय चांगला कन्सेप्ट आहे हा आणि योग्य त्या कामासाठी याचा वापर केला जातो. त्या संस्थेमार्फत योग्य त्या ठिकाणी अशा पिशव्या पुरवल्या जातात आणि मला असं वाटतं की त्या संस्थेकडनं आपल्या या प्रशिक्षण संस्थेला कंटिन्यू अशा ऑर्डर मिळाल्या पाहिजेत आणि मिळत राहाव्यात, याच सदिच्छा. मित्रांनो, साधारण अशा पद्धतीने या प्रशिक्षण संस्थेचा कारभार चालतो. हे आपले मित्र चैतन्य इथले अकाउंट्सचं काम बघतात. त्यांना मी बोलतं केलंच होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने आता त्यांचं आयुष्य थोडंसं छान वळणावर आलेलं आहे. तेही आनंदी दिसले आपल्याला, आपण ऐकलंच आहेत. या सगळ्या स्टाफला सावकाश जेवण होऊ द्या एवढंच मी त्यांना विनंती करतो. पुन्हा तुम्हाला कामं करायची आहेत. पुन्हा एकदा या संस्थेचे संस्थापक
शहासाहेब आणि आपले डॉक्टर अभिजितजी सोनवणेजी, डॉक्टर मनीषाताई सोनवणेजी या सर्वांचे मी पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो. कारण असे हे याचकांना उभं करणं पायावर, हा विचारच डोक्यात येणं, याच्यासाठी सुद्धा एक प्रकारची वेगळी हृदयामध्ये प्रेम, आपुलकी, सहृदयता उच्च कोटीची लागते आणि ती डॉक्टर अभिजित यांच्याकडं भरभरून देवाने दिलेली आहे. एक देवत्व घेऊन जन्माला आलेल्या या दोन्ही व्यक्ती आहेत, असंच मी तरी या दाम्पत्याचं वर्णन करतो. खराटा पलटण जवळपास 70 ते 100 बायकांची यांनी तयार केली आणि ठिकठिकाणी ते स्वच्छता मोहीम राबवतात. आणि म्हणून या प्रशिक्षण संस्थेत संत गाडगे महाराज यांचा फोटो आहे, त्याच्यावर मी मुद्दाम फोकस करत या व्हिडिओतून बाहेर येणार आहे. स्वच्छतेचं महत्त्व संत गाडगेबाबांनी सांगितलं आणि मग ती आता देशव्यापी मोहीम होऊन गेल्यावर अशा व्यक्तींचं महत्त्व, त्यांनी दिलेला संदेश, या संदेशाचं महत्त्व आजच्या युगातल्या लोकांना समजायला लागलं. त्यामुळं संत गाडगेबाबा यांच्या चरणीसुद्धा कोटी कोटी नमन. या प्रशिक्षण संस्थेची अशीच वाटचाल सुरू राहावी आणि याचकांचा आधारस्तंभ असलेले डॉक्टर अभिजित सोनवणेजी आणि सौ मनीषा सोनवणेजी या दोघांनाही चांगलं आरोग्यसंपन्न असं भरपूर आयुष्य लाभो, याच सदिच्छांसह या व्हिडिओतून रजा घेतो. मित्रांनो, आपल्याला या संस्थेला हे कामकाज कसं चाललं आहे याविषयी थोडीशी आपणास माहिती द्यावी म्हणून हा व्हिडिओचा प्रपंच. ज्या कोणाला या संस्थेसाठी काही करायचं आहे त्यांनी बिबवेवाडी अप्पर मध्यरात्रीचे सूर्य प्रशिक्षण संस्था या ठिकाणी आपण येऊ शकता. आपल्याला काय योगदान द्यायचं आहे ते देऊ शकता. पुन्हा एकदा सर्व प्रशिक्षणार्थी यांना शुभेच्छा अर्पण करतो आणि या व्हिडिओत रजा घेतो. मित्रांनो, एक विधायक कार्य या ठिकाणी चालू आहे. आपल्या ज्या शहासाहेबांनी जमीन दिली, जागा दिली, त्याबद्दल शब्दांच्या पलीकडचं ही पण व्यक्तिमत्व असंच मी म्हणतो. एखाद्या अशा विधायक कार्यासाठी ज्या जमान्यामध्ये लोक फक्त स्क्वेअर फुटावर पैसे कमवण्यात दंग आहेत, अशा वेळेस स्वतःच्या ताब्यातली ही साधारणतः 2700 स्क्वेअर फूट जागा त्यांनी या संस्थेसाठी बहाल केली. त्यामुळं मोठ्या मनाचा मोठा माणूस असंच मी शहासाहेबांचं वर्णन करीन. त्यांनासुद्धा दीर्घायुष्य लाभो, आरोग्यसंपन्नता लाभो, त्यांच्या घरामध्ये सुद्धा कोणत्याही अडचणी येऊ नयेत अशीच ईशचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो.